नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेततळे डॉलर ब्रँड पेपर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मी मायकल वाघमारे. आता मी आलो आहे आशिष बाबासाहेब थोरात कारवडी हे गाव आहे बोदरगड तालुक्यातील. त्यांचे जे मामा जे आहेत धनाजी साक्या म्हणून आहेत, तर ते हे काम पाहतात. तर या शेतावरती आपण आज पेपरचं इन्स्टॉलेशनचं काम करायचं आहे. आता जे माणसं आहेत, जे लेबर लोक आहेत, हेल्पर जे आहेत किंवा त्यांचे मित्र आहेत, मित्र परिवार त्यांनी बोलवून घेतलेलं आहे. तर त्यांच्याकडून आज फिनिशिंगचं काम चालू आहे. काड्या गोळा करायचं, फिनिशिंग करायचं, दगड गोळा करायचं, हे काम चालू आहे आज. तर या शेताची लांबी रुंदी आहे 28 मीटर बाय 31 मीटर आहे. आणि या पेपरची लांबी रुंदी आहे 38 मीटर बाय 34 मीटर आहे. आणि या शेताची पाणी क्षमता आहे 24 लाख लिटरपर्यंत आहे. तर पहा मित्रांनो, काम चालू आहे. साहेबांनी बॅगा भरून ठेवलेल्या आहेत. एक बॅग ही 3 मीटरवरती आहे. अजून सर मारायची राहिलेलं आहे. पेपर कुठंपर्यंत येतोय ते पाहून मग चर मारून घ्यायचे आहे. पूर्ण हा जंगल एरिया आहे, पाहू शकताय. तर साहेबांनी या जंगल एरियामध्ये जमीन डेव्हलप केलेली आहे. 50 ते 60 एकर साहेबांची जमीन आहे. पूर्ण जंगल एरिया आहे. तर या जंगल एरियामध्ये पाण्याचा स्रोत थोडासा कमी असल्या कारणाने पावसाचं येणारं पाणी साठवून ठेवण्यासाठी त्याने हा शेततळ्याचा प्रकल्प याच्या अगोदर एकदा राबवलेला आहे. हा दुसरा प्रोजेक्ट आहे त्यांचा. शेताचे फिनिशिंग चांगलं झालेलं आहे. शेताची चारही बाजू समान बाजू झालेले आहेत. काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्यांनी. जनरेटरची व्यवस्था सुद्धा केलेली आहे, ट्रॅक्टरनं जोडून आणलेलं आहे. तर मी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती असून दे, जर पेपर जॉईन मारायचा असेल तर लाईटची व्यवस्था नसेल तर जनरेटर वापरायला पाहिजे. जनरेटर हा 7.5 केव्हीचा असायला हवा. 5 केव्हीचा जर असेल, 28 असेल, 3 असेल तर ते त्याचं जे लागणारं व्होल्टेज आहे ते कमी पडते. केबल अगर लांब न्यायचं असेल तर ड्रूप होते, मशीन चालत नाही. त्यामुळे 7.5 केव्ही हा वापरणे योग्य आहे. पाहू शकता मित्रांनो, काम चालू आहे बऱ्यापैकी. तर पहा मित्रांनो, शेततळ्याचे जे पेपर आहे तो पेपरसुद्धा येऊन पडलेला आहे. फिनिशिंगचं काम चालू आहे. आणि आता फिनिशिंगच्या कामात झाल्यानंतर पेपर इन्स्टॉलेशनचं काम चालू करायचं आहे. तर हे जे काम करण्यासाठी जे तुम्हाला हेल्पर दिसत असतील, तर हे सर्व साहेब लोकांचे मित्र परिवार आहेत, शेजारी आहेत. तसेच इथं आमचे एक साहेब आहेत, ते साहेबांचे मित्र आहेत. तर दत्तात्रय माळवेकर म्हणून साहेब आहेत. तर हे सुद्धा साहेबांना सहकार्य करण्यासाठी आलेले आहेत. जे तुम्हाला मगाशी मी नाव घेतलं, धनाजी साक्या म्हणून, हे आमचे साहेब आहेत. हे पूर्ण काम पाहत आहेत. तर याने तुम्ही कधी तुम्हाला जर शेतकरी बांधवांना येथे लोकलचे कोण असतील बोदरगड तालुक्यातील, तर येऊन पाहू शकताय. त्यांनी जे प्रोजेक्ट बनवलेला आहे ते मस्त बनवलेला आहे, चांगला बनवलेला आहे. त्यांनी भरपूर इथं कष्ट घेतलेले आहेत.
ऑलरेडी त्यांचं एक आहे ते शेत आहे. तर 2 मिनटं सांगायचं होतं. मायकल साहेब यांनी जे कम्युनिकेशन ठेवलेलं आहे आणि जी क्वालिटी ठेवलेली आहे, इथं येणं, पाहणं, त्यानंतर मेजरमेंट घेणं आणि योग्य प्रकारे सल्ला देणं अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि त्यांच्याशी तुम्ही संपर्कात आला तर तुमचा प्रोजेक्ट शेततळ्याचा जो आहे तो नक्कीच चांगला होईल अशी मी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो. धन्यवाद. तर साहेबांनी आपलं थोडंसं मनोगत व्यक्त केलेलं आहे साहेबांनी. तर मित्रांनो, धनाजी साहेबांचे जे सोडभाऊ आहेत, दादासाहेब तरासाहेब म्हणून आहेत, तर ते सुद्धा हे इचलकरंजीतून आलेले आहेत. साहेब 100 किलोमीटरवरून आलेले आहेत. ते खास साहेबांना सहकार्य करण्यासाठी आणि काम पाहण्यासाठी पण आलेले आहेत. तर इथून 100 किलोमीटर लांब आहे इचलकरंजी. आता थोड्याच वेळात आपलं काम चालू करायचं आहे. फिनिशिंग काम संपत आलेलं आहे. तर पाहू शकता मित्रांनो, बॅगा पूर्ण बनवून ठेवलेल्या आहेत. चर फक्त मारायचे राहिलेले आहेत. ते पेपर कुठं येतोय ते पाहून मग आपल्याला चरीचं मार्किंग करून घेऊन मग चर मारायचे आहे. तर पहा मित्रांनो, झाडाची जी मुळं असतात ते पेपर हातरल्यानंतर पेपर खराब करू शकतात. त्यामुळे जे मुळं राहिलेले आहेत ते पूर्ण काढायला पाहिजे. पेपर हातरायच्या अगोदर एकदा निरीक्षण करायला हवं. एखादा राहिला तर पेपर फाटू शकतो. सर बाहेर गेले. हां होय, इथनं जरा लागते बाउंड्री. हे सर्व साहेब लोकांचे मित्र आहेत. साहेबांच्यासाठी हेल्प म्हणून आलेले आहेत. हे आमचे ऑपरेटर आहेत, विकास वाघमारे. आज हे पेपर जॉईंटचं काम करतील. आता बांधाची रुंदी साहेब म्हणाय गेलं तर पहा मित्रांनो, शेताचे पेपर जॉईंट करण्याकरता आपण जनरेटर मागवलेला आहे. हा जनरेटर आहे 7.5 kVचा. 7.5 kVच वापरायला पाहिजे. याला कारण काय, जर दुसरं जर वापरला लहान त्यापेक्षा लहान तर जॉईंट करताना प्रॉब्लेम येते किंवा ते ड्रॉप होऊन ते बंद पडते. हे 7.5 kVचं जर असेल तर कंटिन्यू त्याला जेवढी पॉवर पाहिजे सप्लाय तेवढीच ते देते ती. त्यामुळे 7.5 kVचं तुम्ही शेतकरी बांधवांना वापरत जावा. ट्रॅक्टरला बांधून जॉईंट करून आणलेले आहेत. तर आपल्या ड्रायव्हर साहेबांचा आपल्याला सहकार्य लागलेला आहे. यांचंसुद्धा आम्ही आभार मानतो. दगड काढायचं काम चालू आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, बाबू पेपरचा गट्टा वरती आणलेला एक पूर्ण पार्सल घडी उघडायचं काम चालू आहे. आता थोड्याच वेळात पेपर हातरण्याचं काम चालू होईल. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चालतंय. घे जाणार ठेवलंय बघ. नाही दुकान नाही उघडायला. पाहू शकताय पूर्ण तयारी झालेली आहे. आता दुसरा एक वरती बंडल आणून ठेवायचं वरती. तर पहा मित्रांनो, आपल्याला एक जॉईंट मारायचा आहे. त्या जॉईंटमधला एक पेपर आपण हातरलेला आहे. आता दुसरा पेपरचा गट्टा वरती घेत आहे आपण. पलीकडच्या बाजूला टेकड असल्यामुळे रशी बांधून ओढण्याचं काम चालू आहे. फक्त एक जॉईंट मारायचा आहे. 38 स्क्वेअर मीटर पर्यंत आहे.
तर पहा मित्रांनो, रशी धरून ओढायचं काम आता चालू करायचं आहे. रशी बांधायचं कारण काय, यामध्ये जे तुम्ही फिनिशिंग केलेलं असतं आहे तुम्ही स्लोपला, तर स्लोप हे पायाच्या ठशामुळे किंवा पायाचे जे जोर पडतात तुमचे, त्यामुळे तुमचं माती दगडवरती यायला नको फिनिशिंग केलेलं, त्यामुळे रशी बांधावी लागते. रशी 2 ठिकाणी बांधायची आणि बाकीचे लोक ह्या बाजूनं बांधून ओढत घ्यायचे आणि जे काय असतील ते खाली एक दोघं आणि वरती एक तिघं चौघं याप्रमाणे पेपर ओढून घेण्यात येईल. तर पहा मित्रांनो, बंडल आपण ओपन केलेलं आहे. आता घडी ओपन करायची आहे. तर आपले हे जे मालक आहेत, शेताचे मालक आहेत, थोरात साहेब म्हणून आहेत, स्वतः ते डॉक्टर आहेत आणि एक सोबत साईड म्हणून त्यांनी एक शेतीचं त्यांचं काम चालू आहे. तर हे शेत त्यांचेच आहे. डॉक्टर साहेब स्वतः लक्ष घालून हे काम करून घेत आहेत. थोरात साहेब म्हणून डॉक्टर आहे ती. तर मित्रांनो, तुम्ही आता 2 मिनिटात पाहू शकताय पेपर कसं ओढायचा, ते काम कसं करावं लागते. जर कंपनीचा माणूस कोणी येत नसेल तर ते तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडेल. घडी ओपन करायचं काम चालू आहे. ती गडी या बाजूपर्यंत यायला पाहिजे. तर पहा शेतकरी बांधवांनो, आपल्याला रशी बांधून वाढावी लागते. रशी बांधून वाढल्यामुळे पेपर फास्ट जातोय. त्याच्यामध्ये दगड घालायचा आणि त्याला रशीचा एक त्याला ते आपण आपल्या ह्या कोल्हापूर भाषेमध्ये चावड तिडा म्हणतात, तर तो तिडा घालायचा. ते रशी ओढताना निघलं नसला पाहिजे. तर सर्व ओढण्याच्या तयारीत आहेत मित्रांनो. 1 मिनिट. तर मित्रांनो, पेपर ओढण्याच्या सर्व तयारीत आहेत. तर हे डॉक्टर साहेबांचं चिरंजीव आहेत, आशिष साहेब म्हणून आहेत. तर पहा मित्रांनो, पेपर वाढायचं काम चालू आहे. ह्या बाजूला रशी ओढत आहेत. तर पेपर थोडा खाली गेला, काय अडचण नाही. कडेला गेला हा महत्त्वाचा आहे, नंतर वळता येईल. तर पहा मित्रांनो, स्वतः मालक डॉक्टर साहेब त्यांचे चिरंजीव स्वतः काम करत आहेत, पेपर ओढत आहेत. सर्वांचं सहकार्य लागत आहे. जरा याबद्दल पेपर ओढायला पाहिजे अजून. तर पहा मित्रांनो, पेपर हातरून झालेला आहे आणि जॉईंट मारायचं काम आता चालू आहे. आता या ठिकाणी पुढच्या बाजूला ना पेपर जी माती लागली ती पुसून घ्यायचं काम चालू आहे. तर ती माती पुसावी लागते जॉईंट मारायच्या आधी, त्या जॉईंटचं काम चांगलं होते. त्यासाठी जनरेटर आणलेलं आहे. पेपर पूर्ण हातरून झालेला आहे. पोतीसुद्धा ठेवून घेतलेले आहेत. एक तासभर लागेल जॉईंट पूर्ण व्हायला.
तर पहा शेतकरी बांधवांनो, आपल्याला पेपर लॉक करायचं आहे. तर पेपर लॉक करायच्या आधी बांधाची जी काय रुंदी आहे त्या रुंदीचं सेंटर धरून, कारण काही लोकांचं बांधाची रुंदी जास्त असते पण काही लोकांची कमी असते. त्यांच्या शेतीच्या प्रमाणे किंवा जमिनीच्या लेवलनं ते प्रमाण आपले प्रत्येकजण आपापल्या परीने ते साईज ठरवत असतात ते लोक, किंवा शेताची जी हाईट आहे त्या हाईटच्या मानानं पण रुंदी ठरवली जाते. तर इथं रुंदी आहे कमीत कमी 1-1.5 मीटर आहे. तर ह्याच्यामध्ये सेंटर काढून आता पेपर लॉक करण्यासाठी चर मारण्याचं काम चालू आहे. तर चरीची रुंदी आहे 1.5 फूट आणि खोली आहे 1 फूट. खालच्या बाजूला मित्रांनो पाहू शकताय जॉईंट मारायचं काम चालू आहे. जनरेटरचं याला कनेक्शन आहे लाईटचं. सोबत हे पेपर लॉक करण्यासाठी पण काम चालू आहे. कारण काय तर हा डोंगर भाग असल्यामुळं हे संध्याकाळच्या वेळेला वादळ होऊ शकते आणि वाऱ्यामुळं पेपर उडून जाऊ शकतो किंवा फाटू शकतो आहे. हे काही नुकसान व्हायला नको म्हणून सोबत चर मारून याच्यावरती पेपर अडकावून पोती ठेवण्यात येतील. ते आमचे हे जे आता पहिली आवटी घेण्यात येत आहे. परत दुसरी आवटी घेऊन त्याची खोली 1 फूट करण्यात येईल. मित्रांनो, हे आमचे सहकारी मित्र आहेत, याच आजूबाजूच्या गावातील आहेत. एक मित्र त्याच्या खातीर हेल्प म्हणून काम करण्यासाठी आलेले आहेत. पेपर असं एका बाजूला ठेवून त्याच्यावरती पोती ठेवण्यात येतील आणि सोबत मग सेंटरला आता चर मारत जायचं आहे. सर्व काम मिळून 2-2.5 तासाचं काम आहे. जॉईंट मारून संपत आलं आहे. जॉईंट मारायला 1 तास लागतो आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, शेताचं काम पूर्ण झालेलं आहे. जॉईंट मारून झालेलं आहे. आपल्या शेतकरी बांधवांनी आणि त्यांच्या मित्रपरिवारानं आपलं हेल्प केलेलं आहे. तर आमची हे सर्व शेतकरी बांधव आहेत, शेजारी आहेत, सर्वांनी यांनी मदत केली आपल्याला. या सर्व शेतकरी बांधवांनी आपल्याला मदत केलेली आहे. आज काम यांच्या सहकार्याने झालेलं आहे. तर या सर्वांचं शेतकरी बंधूंचं कंपनी आभार मानते सहकार्य केल्याबद्दल. तर शेतकरी बांधव, आज आमचं काम पूर्ण झालेलं आहे कार्यवाडी या गावामध्ये. तर आमचे ज्यांचं शेत आम्ही पूर्ण केलेलं आहे, तर आमचे जे फार्मर्स आहेत ते 2 शब्द आपल्याबरोबर बोलतील. त्यांचं आपण मनोगत काय असेल ते ऐकून घेऊया. सर बोला. तर मौजे कारुडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथे आशिष बाबासाहेब थोरात यांच्या गट 82मध्ये आम्ही शेततळं केलेलं आहे आणि अतिशय सुंदर रीतीने नियोजन झालेलं आहे. ज्याप्रमाणे एस्पेशली आज कागद घालताना ज्याप्रमाणे ठरवलं, प्लॅनिंग केलं, त्याप्रमाणे परफेक्ट एक्झिक्युशन झालं. कंपनीने एस्पेशली मायकल यांनी सांगितलं होतं आम्हाला की बरोबर 1.5 तासामध्ये मी माझं काम संपवणार स्टिचिंगचं, आणि बरोबर 10:05 आम्ही जनरेटर चालू केला होता, काम चालू केलं आणि बरोबर 1.5 तासामध्ये संपलं. एवढी
म्हणजे शेतीच्या कामामध्ये इतकं प्रेसिजन आणण्याचं आजपर्यंत आम्हाला कधी अनुभवलं नाही. त्यामुळं आम्हाला कंपनी आणि हे कंपनीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत विकास आणि मायकल यांच्याबद्दल खूप अभिमान आहे की त्यांनी इतक्या चांगल्या वेल स्किल प्रमाणे काम कंप्लीट केलं आणि कंपनीचंही आम्ही धन्यवाद मानत आहे. आणि मायकल, विकास आणि आमची बाकीची सर्व टीम, आमचे कामगार हिंदूराव, प्रफुल्ल, महेंद्रा, संदीप, त्याचबरोबर प्रफुल्लबरोबर आलेले सर्व लोक आणि आज भरपूर प्रमाणात नाश्ता वगैरे प्रोव्हाइड केलेला आहे की ज्यामुळं लोकांच्यामध्ये एनर्जी राहिलेली आहे. त्याबद्दल डॉक्टर साहेबांचे पण अभिनंदन आणि आभार. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर शेतकरी बांधवांनो, आमचे शेतकरी जे आहेत ते आज त्यांना सर्व्हिस चांगली भेटलेली आहे, त्यामुळे ते आज खुश झालेले आहेत. तर आज जे आपण काम पूर्ण केलं आहे त्याने विश्वास ठेवलं, त्या विश्वासप्रमाणे आमचं काम पूर्ण झालेलं आहे. तर असंच काम आमचे शेतकऱ्यांना सर्व्हिस देण्याची आम्हाला संधी मिळत राहू. तर मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. तर शेतकरी बांधवांनो, शेततळे डॉलर ब्रँड पेपर या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.